राज्यभरात लाडकी बहीण या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असताना वसई विरारमध्ये देखील अनेक महिलांनी जे आहे अर्ज दाखल केलेले आहेत। तांत्रिक कारणामुळे काही महिलांचे अर्ज जरी रद्द झाले असले तरी अनेक महिलांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या मुहूर्तावर हे पैसे जमा झालेले आहेत। वसईतल्या महिलांमध्ये चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो। वसई पश्चिमेच्या दीनदयाल नगर परिसरातल्या महिलांशी आपण आता संवाद साधणार आहोत। नेमकं त्यांचं म्हणणं काय, त्या महिला आपल्यासोबत पैसे आले, कधी आले आणि काय आहे या मागचं? सर्वप्रथम मी आपले जे सरकार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांचे मी अत्यंत आभारी आहे। कारण मी स्वतः एक निराधार म्हणूनच जगते आहे, कारण माझे मिस्टर नसल्यामुळे। त्यामुळे माझं जे काही इन्कम आहे ते अल्पच आहे, पण या योजनेमुळे मला जो लाभ मिळाला तो त्याचा पुरेपूर मला फायदा मिळाला आणि अशीच योजना आहे त्यांनी देत राहावं आमच्यासारख्या निराधार महिलांना, बस एवढंच करू इच्छित है। आप क्या बताएंगे, आपके अकाउंट में पैसे आए? हाँ, मेरे अकाउंट में 15 दिन पहले पैसे आ गए। मेरा भी यही है कि मेरे हस्बैंड नहीं है, मैं और मेरी बेटी हम दोनों रहते हैं साथ में। और मैं शुक्रिया अदा करना चाहती हूँ देवेंद्र फडणवीस जी का और एकनाथ शिंदे जी का, मोदी जी का, कि हमारे जो भी हैं, मतलब जो जिनके बहुत सहारा नहीं है, जिनका बिल्कुल भी, उन लोगों को वो हेल्प कर रहे हैं, तो उसके लिए हम बहुत आभारी हैं। आप क्या बताना चाहेंगे? जी, मुझे भी पैसे मिले, 14 तारीख को ही मिले हैं और फडणवीस जी का और शिंदे साहब का धन्यवाद कहती हूँ और ऐसी योजना बनाते रहे। और जिनको भी अभी तक नहीं मिला है वो भी डरे नहीं, आराम से आएंगे, बोले हैं सरकार बोली यहाँ की, तो डरे नहीं, क्योंकि बैंक में जाते बैंक वालों का काम बहुत बढ़ गया है, तो धीरे धीरे आएंगे। आपल्यासोबत ज्या परिसरात त्यांनी हे फॉर्म भरून घेतले ते महेश सरवणकर, आपण त्यांच्याशी किती महिलांचे आपण फॉर्म भरलेले आहेत आणि आतापर्यंत अंदाजे किती महिलांना हे पैसे आलेले? लाडकी बहीण ही योजना चालू झाल्यापासून आम्ही सतत, त्यावेळेला ऑनलाईनचा प्रॉब्लेम होता तर ऑफलाईन फॉर्म घेतले आणि आम्ही ते ऑनलाईन नंतर केलेले आहेत। आजही या कार्यालयामध्ये तुम्ही कंटिन्यू महिलांचा राबता आहे आणि ते येऊन इथे फॉर्म भरत आहेत आणि हजारो महिला भगिनी इथे येऊन फॉर्म भरत आहेत आणि त्याच्यासाठी आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ऑनलाईन फॉर्म त्यांना भरून। महिलांशी काय प्रतिसाद आहे, ज्यांना पैसे आले त्या महिलांचा चेहऱ्यावरचा आनंद काय सांगतो? खूप खूप आनंदी आहेत या सर्व आल्या। आमचं धन्यवाद म्हटलं, आमचं धन्यवाद नका देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना धन्यवाद द्या आणि आम्हीसुद्धा त्यांना धन्यवाद देतो की या आमच्या ज्या निराधार भगिनी आहेत त्यांना दर महिन्याला आता 2 महिन्याचे 3000 रुपये त्यांच्याकडे आले, तर त्या खूप अत्यंत आनंदी आहेत। खरोखर रक्षाबंधनच्या मुहूर्तावर वसई विरारच्या अनेक महिलांना हे 3000 रुपये म्हणजे महिना 2 हप्ते त्यांना आलेले आहेत। त्यामुळे या महिलांना जे आहे की मोठ्या प्रमाणावर आनंद पसरलेला आणि असेच पैसे आम्हाला मिळत राहो आणि अशाच सुविधा जे आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी देत राहाव्यात, ह्याच भावना या महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत। HPLसाठी अनिल पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई।